नमस्कार मित्रांनो, मी स्मिता. आर्ट फॅक्टरी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मागील व्हिडिओ मध्ये आपण हे स्केच केलं होतं ऑब्जेक्ट ड्रॉइंगचं. तर यामध्ये तुम्ही लेआउट बघू शकताय. आपण ह्याची मांडणी केली होती आणि समोर बसून याचं स्केच केलं होतं. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याला कलरिंगचं काम करणार आहे. कलर करताना शेड लाईटचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं, कारण जर शेड लाईट दाखवले तर तुला डायमेन्शन येतं आणि ती वस्तू 3D दिसायला लागते. त्याचे कलरिंग काम आपण करणार आहे. त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि रिलेटिव्ह असतील किंवा शिक्षक असतील जे ग्रेड एक्झाम साठी मार्गदर्शन करणार असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण हे कलरिंगचं काम चालू करूया. हा आपल्या समोर ठेवलेला मग आहे ग्रीन कलरचा. मी इथे ग्रीन कलरच्या 3 शेड तयार करून घेतले आहेत आणि आता हे अशी मी कलर लेपन करत आहे. कलरिंग करताना स्वच्छ पाणी आणि कापड सोबत असलेच पाहिजे, म्हणजे चित्र फ्रेश होतं. आणि हाताला ब्रशला बाजूला लागलेला कलर लगेच कापडाने पुसून घेता येतो. या पेंटिंग मध्ये पेपरची स्वच्छता फार महत्त्वाची असते, कारण परीक्षक असतात ते पेपरची स्वच्छता, समोर ठेवलेल्या वस्तूचे निरीक्षण, त्यावरील शेड लाईट आणि त्याचे कलर काम याच्यावरती ग्रेड ठरवतात. तर सर्वांनी हा पेपर सोडवताना काळजी घ्या. पेपर स्वच्छ ठेवा, कलर काम अगदी व्यवस्थित करा. तर आपण हे कलर काम करत असताना याला लाईट कुठून आला आणि शेड लाईट मध्ये आता हा आपण मग घेतलेला आहे ग्रीन कलरचा. जिथं लाईट आलाय तिथं ग्रीन कलर हा फेंट होईल आणि जिथं शॅडो आहे तिथं हा ग्रीन कलर डार्क होईल. अशा पद्धतीने आपण हे पेंटिंग करायचं आहे. अशा पद्धतीनं कलर काम झालं पाहिजे. तुम्हाला एक्झामला समोर ठेवलेल्या वस्तूचं निरीक्षण करून त्याचं हे असं कलरिंग करायचं असतं. यामध्ये वस्तूची जी साईज आहे त्याला फार महत्त्व असतं. साईज एकदम लहान होता कामा नये, साईज मोठा झाला पाहिजे आणि चित्र हे पूर्ण रंगवायचं आहे आणि पेपर एकदम स्वच्छ ठेवायचा आहे. या पेपरमध्ये न्यूजपेपर दाखवले आहे आणि व्हाईट कलरचं कापड आहे आणि बॅकग्राऊंडचं एक कापड असं दाखवलं आहे. एक्झाम मध्ये शक्यतो तुम्हाला बकेट असते, प्लास्टिकच्याच वस्तू जास्त दिल्या जातात. तर हा झाला ऑब्जेक्ट ड्रॉइंगचं प्रात्यक्षिक. पुढील व्हिडिओमध्ये आपण मेमरी ड्रॉइंग या विषयावरती अभ्यास करणार आहोत आणि त्याचे प्रात्यक्षिकही बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले मित्र मैत्रिणी, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.